गुड मॉर्निंग, सुप्रभात. सर्व माझ्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माझे सफाई कामगार, सगळं माझ्या कर्मचारी बंधू आणि माझे अधिकारी बंधू. काल दिनांक 19 तारीख ठाणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या दालनामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या दालनामध्ये मी प्रतीक्षा कक्षामध्ये काही कामानिमित्त आयुक्त साहेबांसाठी भेटण्याची वाट बघत होतो. भेटण्यासाठी नंबर लावला होता, वाट बघत असतो. तत्पूर्वी माननीय आयुक्त सौरभराव ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या दालनामध्ये ठाणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या मीटिंग्स होत्या. त्या मीटिंग्समध्ये अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी जे जनसंपर्क अधिकारी आहेत, अतिरिक्त आयुक्त एक हे संदीप माळवी जे जनसंपर्क अधिकारी आहेत, ते वशिलाने, भ्रष्टाचाराने लोकनाथ एकनाथ करून अतिरिक्त आयुक्त एक हे पद माननीय पदोन्नतीतील पात्र असलेले मनीष जोशी, पदोन्नतीमध्ये पात्र असलेले मनीष जोशी यांचे हे पद होते. आणि या सेवेमध्ये मनीष जोशी पूर्वीपासून म्हणजे संदीप माळवीच्या आधीपासून शासनाकडून आलेले, बाहेरून आलेले आहेत. मी मनीष जोशी यांना जवळजवळ मी 30-32 वर्ष सेवेत होतो, लागलो त्याच्या आधीपासून मनीष जोशी यांना ओळखत आहे. मनीष जोशी त्या दिवसापासून आस्थापना विभागावर काम करत आहेत. मी पाहिलेलं आहे. आस्थापना अधीक्षक, आस्थापना अधिकारी, कार्मिक अधिकारी, आरोग्य खाते, उपायुक्त अशा विविध क्षेत्रात काम करत आलेले आहेत. आणि ह्या अतिरिक्त आयुक्त एक जे काही संदीप माळवीला दिलेलं आहे ते सेवाशर्ती नियमावलीच्या बाह्य म्हणजे संदीप माळवीने पदाचा दुरुपयोग करून, संदीप माळवी एक यांनी पदाचा दुरुपयोग करून आणि सेवेमध्ये लागताना संदीप माळवी एक जनसंपर्क अधिकारी लागलेले आहेत. पदामध्ये लागताना संदीप माळवी एक जनसंपर्क अधिकारी लागलेले आहेत. आणि या जनसंपर्क अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून धामधप्पड दबावाने संपूर्ण, आज जनसंपर्क अधिकारी असल्यामुळे संपूर्ण पत्रकार मीडियांवर यांचा दबाव आहे. जनसंपर्क अधिकारी राहिलेल्यामुळे संपूर्ण पत्रकार मित्रांवर दबाव आहे. त्यांनी अनेक नियमबाह्य म्हणजे पत्रकारी असताना प्रत्येक पत्रकारी कार्यालय काढणे, वर्तमानपत्राचं कार्यालय काढणे, अनेक ठिकाणी त्याच्या संपत्ती प्रॉपर्टी आहेत त्याची लिस्ट माझ्याकडे आहे. अनेक ठिकाणी संपत्ती प्रॉपर्टी आहे त्याची लिस्ट माझ्याकडे आहे. आणि 2014मध्ये अभियंत्यांच्या पदोन्नतीचा विषय ठरला. ज्या 2 अभियंत्यांच्या पदवी आणि पदविकेचा अभियंत्याचा वाद होता आणि वेतनश्रेणीचा वाद होता. हा पदवी आणि पदविकेचा वाद, वेतनश्रेणीचा वाद मिटवण्यासाठी आम्ही त्या काही पदवी आणि पदविका अभियंत्यांनी मिळून आपापसातला वाद मिटविला. आणि माननीय आयुक्त असीम गुप्ता, तत्कालीन असीम गुप्ता हे 2014मध्ये महानगरपालिकेला 1 वर्षासाठी होते. त्या कार्यकालामध्ये आमचा अभियंत्यांचा वाद आम्ही मिटवला, हमीपत्र दिलं आणि पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला. तर हे पदोन्नतीचा मार्ग मोकळा केलेला असताना शासन GR, शासन अध्यादेश, शासन परिपत्रके, शासन GR, शासन अध्यादेश, शासन परिपत्रकेनुसार आणि रोस्टर बिंदू नामावलीनुसार ठाणे महानगरपालिकेवर त्या जुन्या काळापासून एकूण 15 पदे होती. आस्थापनावर मंजूर 15 पदे होती. या आस्थापनाच्या मंजूर 15पैकी 5 पदे आधीच भरलेली होती. या आस्थापनावरील मंजूर पदापैकी
15 पदापैकी आस्थापनावर मंजूर 15 पदापैकी 5 पदे आधीच भरलेली होती. आता रिक्त पदे राहिली 10. रिक्त पदे राहिली 10. तर ह्या रिक्त 10 पदातून पदविकाधारक 4 पदे आणि पदवीधारक 6 पदे आणि त्यातूनही खुल्या वर्गाची 4 पदे, व्हीजेएनटी 1 पद, एससी 1 पद, अशा प्रकारची पदाची विगतवारी होती. आणि हे पदाच्या विगतवारीमध्ये पदोन्नती करताना त्या काही माननीय भिवापूरकर साहेब यांच्या जातीचा दाखला रद्द झाला. आणि यांच्या जातीचा दाखला रद्द झाल्यामुळे आणि तो जातीचा दाखला अर्जुन आयरे नावाच्या व्यक्तीने, जे सेवेमध्ये कनिष्ठ अभियंता उप अभियंता होते, यांनी काही कोर्ट केस केल्यामुळे भिवापूरकर साहेब यांची कार्यकारी अभियंत्याचं पद, जे सगळ्यात मोठे सिनियर होते, त्यांचे रद्द झालं. दाखला रद्द झाल्यामुळे, जातीचा दाखला रद्द झाल्यामुळे त्यांचे पदही रद्द झालं आणि त्यांना डिमोलिशन झालं. कार्यकारी अभियंत्यामधून त्यांना थेट उपअभियंता पदावर उतरावं लागलं. मग ते पुन्हा सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत भिवापूरकर साहेब जाऊन आले. त्याने विशेष जातीचं दाखला आणल्यानंतर त्यांना कार्यकारी अभियंतापद दिलं गेलं. म्हणजे ज्या दिवसापासून दिलं गेलं त्या दिवसापासून त्याची सेवा कार्यकारी अभियंतापदाची लागू झाली. परंतु त्यांच्या पदावरती अर्जुन आयरेला नियमबाह्य पद दिलं गेलं. आणि अर्जुन आयरेला दिलं 1 वर्षात लगेच भ्रष्टाचाराने पैसे घेऊन उपनगर अभियंता प्रभारी पद दिलं. परत दुसऱ्या वर्षात भ्रष्टाचाराने अतिरिक्त नगर अभियंता प्रभारी पद दिलं. भ्रष्टाचाराने तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रणखाम हे भ्रष्टाचारी होते, पैसे घेते. कारण मी स्वतः त्यांना जवळजवळ 1 लाख रुपये रणखांबांना दिले मला प्रभारी चार्ज घेण्यासाठी. पण मला प्रभारी चार्ज देताना केवळ अंशतः हा शब्द टाकून मला कार्यकारी अभियंत्याच्या पदाचं पद दिलं 2017मध्ये. आणि आधी पण मला 2006मध्ये, म्हणजे 2007मध्ये जेव्हा जयनरून प्रकल्प आला तेव्हा आयुक्त झंत्र्याने खुद मला प्रभारी प्रकल्प कार्यकारी अभियंता जयनरून नावाचं पद दिलं गेलं. आणि त्या दिवसापासून मी कार्यकारी अभियंतेपदी काम करत आहे. आणि काम करत असताना अचानक नगर अभियंता अवसरमोल यांनी माझं ते पद नाकारलं. आणि माझं पद ते नाकारलं. इवन दो स्वतः अवसरमोल हे प्रभारी नगर अभियंता होते. होते. आणि ह्या प्रभारी नगर अभियंतापदी काम करत असताना अनेक भ्रष्टाचार घोटाळे ह्या लोकांनी केले. आणि अनेक भ्रष्टाचार घोटाळे मी मांडतो म्हणून माझे प्रभारी पद नाकारले. म्हणून 2017मध्ये मी अशोक कुमार रणखम अतिरिक्त आयुक्त 2 असताना माझं प्रभारी पद, मी माझ्याकडून पैशाची अपेक्षा केली. माझ्याकडे पैसे नसताना मी आईचे दागिना विकला आणि ते 1 लाख रुपये दिले. आणि प्रभारी पद नगर अभियंता घेताना अंशतः म्हणून दिलं गेलं. हा संशयास्पद बाब ही इथे उघड होते. आणि अशा प्रकारे मी लागल्या दिवसापासून अतिक्रमण विभाग सेवामध्ये असताना देखील मला अचानक निलंबित केलं गेलं. कारण माझे वडील एक युनियन लीडर कामगार नेते होते. त्यावेळी हरिश्चंद्र मोरे यांनी माझ्यावर प्रयत्न केला अन्याय करण्याचा. परंतु हरिश्चंद्र मोरे यांचा प्रयत्न डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी हाणून पाडला. यांनी सेवेतील होणारा अन्याय अत्याचार पाहून पदोन्नतीवरील जितेंद्र आव्हाड साहेबांनी माझ्या बाजूने उभे राहिले. एक ओबीसी, एक संघर्षवादी नेते, म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या पाठीमागे उभे राहणारे जितेंद्र आव्हाड माझे ठामपणे उभे राहिले. अनेक वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या, मोठमोठ्या टाइम्स ऑफ इंडिया असो, महाराष्ट्र टाइम्स असो, लोकसत्ता असो, सकाळ असो, अशा विविध मोठ्या वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या की रवींद्र शिंदे एक सफाई कामगारांचा मुलगा असून त्याला सेवेतून डावलण्याचा प्रयत्न झाला, असे माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा परिषदेमध्ये प्रश्न मांडला.
असंही असताना सातत्याने होणाऱ्या अन्याय, सातत्याने होणाऱ्या अन्याय, सातत्याने होणाऱ्या अन्याय पळून सेवेमधील मी पदोन्नतीपासून फार मागे आलो, पदोन्नतीपासून फार मागे आलो, पदोन्नती फार मागे आलो. तेव्हा 2014मध्ये या संदीप माळवीनेच माझे पदोन्नती बिंदूनामुळे घोटाळा केला आणि SCच्या पदावरती एक खुल्या वर्गाच्या मोहन कलाला दिलं. तिथून मी भांडतोय आणि स्टँडिंग सभापती नरेशजी मस्के होते. माझा आरोप आहे स्टँडिंग कमिटी सभापती नरेश मस्के होते. या नरेश मस्केने प्रेशर आणून दबाव म्हणून मोहन कलालला हे माझं पद द्यायला सांगितलं आणि पदोन्नतीतील सेवाशेवटचे नेमले शासन अध्यादेश अनुसूचित जाती जमाती GR नुसार SC ST OBCवर जर पदावर अन्याय झाला आणि खुल्या वर्गाला दिलं तर सदर अधिकाऱ्याने केलेली करामतीला त्याला एक बडतर्फ आयोगाकडून होतं. मी आयोगाकडून आयोगाकडून माझं प्रकरण मला आयोगाकडे न्यावं लागलं. SC ST आणि त्या काही 2015मध्ये आयुक्त जस्वाल यांना आयोगाने नोटीस दिली आणि त्या नोटीसनुसार जस्वाल हजर राहिले आणि पुढील अहवाल येईपर्यंत पुढील तारीख दिली गेली आणि पुढील तारखेमध्ये आयोगाने निर्णय दिला की रवींद्र शिंदेंची पदोन्नती एका महिन्याभरात मागासवर्गीय अहवाल घेऊन तात्काळ देण्यात यावी असे आदेश दिले. परिपत्रक आलं, परंतु संदीप माळवी यांनी हे परिपत्रक दाबून ठेवलं आणि हे परिपत्रक दाबून ठेवल्यामुळे मला पदोन्नती काही मिळाली नाही. सेवानिवृत्त झालं पण मला पदोन्नती काही मिळाली नाही. तर अशा प्रकारे 10 वर्ष पदोन्नती रखडली आणि शेवटी 2019मध्ये शासनाकडून पदे मंजूर होऊन आली. 2019मध्ये शासनाकडून पदे मंजूर होऊन आली. त्यानंतर 2019मध्ये रवींद्र शिंदेला, रामदास शिंदेला, गीतेला, रामदास शिंदे, गीते, रवींद्र शिंदे, अजून अजून 2-4 लोक असे 2-4 लोकांना असे 10 लोकांना त्या काही 2019मध्ये पदोन्नती लागू केली गेली. त्यामुळे अशा प्रकारे माझ्याकडे पदोन्नतीचा अन्याय. त्यामुळे मी पदोन्नतीपासून 2-3 पदोन्नत्यापासून मागे गेलो. कार्यकारी अभियंता, उपनगर अभियंता, अतिरिक्त नगर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपनगर अभियंता, अतिरिक्त नगर अभियंता, ते नगर, अशा 3 ते 4 पदोन्नत्या मी मागे गेलो. आता आज 31 मे 2023मध्ये सेवेतून सेवानिवृत्त होत असताना मला जर हे 3 पदोन्नत्या लागू झाल्या असत्या, एक सफाई कामगारांचा मुलगा एक नगर अभियंता म्हणून सेवेत काम केलं असतं, एक सफाई कामगारांचा मुलगा म्हणून एक सेवेमध्ये नगर अभियंतामध्ये झाला, एक इतिहास रेकॉर्ड झाला असता. त्यामुळे ह्यासाठीच माझ्यावर विविध अन्याय करण्यात आले आणि ह्या सर्वस्व जबाबदार संदीप माळवी आणि संदीप माळवी याने भ्रष्टाचाराने उपनगर अभियंता मोहिते यांना उपनगर अभियंता पद देताना, कार्यकारी अभियंता मोहिते यांना उपनगर अभियंता पद देताना त्यांच्याकडून 10 सोन्याच्या कॉईन्स घेतल्या. 10 सोन्याच्या कॉईन्स घेतल्या. अर्जुन आयरे यांना एका वर्षामध्ये 2 वर्षामध्ये 3 पदोन्नत्या प्रभारी चार्ज देताना 1 करोड रुपये घेतले. 1 करोड रुपये घेतले. हे रणकाम आणि संदीप माळवी यांनी वाटून घेतले. हा माझा असा आरोप आहे. मी त्याचा ॲफिडेविट द्यायला तयार आहे, कारण त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. गोल्ड कॉईन घेतले ते पुरावे आपल्याकडे आहेत. त्यामुळे हा भ्रष्टाचाराने बरबटलेला माणूस 4-4 पदं महानगरपालिकेमध्ये घेतो. भ्रष्टाचाराने बरबटलेला माणूस 4-4 पदे महानगरपालिकेत घेतो. भ्रष्टाचाराने पदं घेतलेला माणूस 4-4 प्रभारी पदे या महानगरपालिकेत घेतो. ॲक्च्युली जनसंपर्क अधिकारीमध्ये सेवेत लागलेला माणूस, जनसंपर्क अधिकारी म्हणून सेवेत लागलेला माणूस प्रभारी उपायुक्त होतो. प्रभारी उपायुक्तांचं उपायुक्तचं पद घेतं. उपायुक्त पद घेतल्यानंतर अतिरिक्त आयुक्त हे एक पद, जो पदामध्ये सेवेमध्ये नसताना दबाव आणि प्रेशर आणि भ्रष्टाचाराने शासनाकडे रिपोर्ट पाहून शासनाकडे वशिलाने एकनाथ शिंदे पालकमंत्री असताना त्यांच्याकडून घेतो आणि ते झाल्यानंतर SRA CEO हे प्रभारी चार्ज देखील त्याला, म्हणजे 4-4 भार आणि उपमुख्यमंत्र्यांचे सचिव आणि उपमुख्यमंत्र्यांचे सचिव हे असल्यामुळे कुठेतरी सेवेच्या पदाचा हा लाभ घेतला जातो आहे आणि हा भ्रष्टाचाराचा लाभ तात्काळ आयुक्ताने रद्द करावा. त्यामुळे आज दिनांक 20/11/2025 रोजी मी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या दालनासमोर अर्धनग्न उपोषण करणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनासमोर एक अर्धनग्न
आंदोलन उपोषण करणार आहे, ते पण कपडे काढून भर कार्यालयामध्ये करणार आहे. जोपर्यंत संदीप माळवीवर कारवाई होत नाही, त्यांनी माझ्या आईला शिव्या दिल्या, त्यांनी माझ्या बाबांना शिव्या दिल्या, माझ्या आईचा उद्धार केला, माझ्या बाबांचा उद्धार केला. माझी आई 40 वर्षे महानगरपालिकेच्या कार्यालयात सफाई कामगार म्हणून काम करताना आपलं पदर डोक्यावर घेऊन काम केलेलं आहे. कधी पदर वर करूनसुद्धा बघितलेलं नाही. आणि अशा या माझ्या आईचा जर अपमान होत असेल आणि माझे बाबा तर माझे बाबा तर कामगार नेटर, युनियन लीडर, लोकांसाठी काम करत आले. एक प्रतिष्ठित नाव आहे, एक जनसामान्यामध्ये नाव आहे. आणि जर माझ्या पदाचा अवमान होत असेल, जर माझ्या बाबाचा अवमान होत असेल, तर त्याचा निषेध म्हणून एक अर्धनग्न आंदोलन संदीप माळवी आणि आयुक्त यांचा निषेध करण्यासाठी मी आज रोजी अर्धनग्न आंदोलन उपोषण पूर्ण महानगरपालिकेमध्ये मी कपडे काढून पहिला दुसरा तिसरा चौथा मग अर्धनग्न कपडे उघडे काढून फिरणार आहे. याची आयुक्तांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. जोपर्यंत संदीप माळवीवर कारवाई होत नाही, निलंबनाची कारवाई होत नाही, जोपर्यंत संदीप माळवीवर निलंबनाची कारवाई होत नाही, जोपर्यंत संदीप माळवीवर निलंबनाची कारवाई होत नाही आणि माझ्या बाबाचा अपमान केल्याची माफी मागितली जात नाही, जोपर्यंत संदीप माळवी माझ्या आईची आणि बाबाची माफी मागत नाही, तोपर्यंत मी माझ्या आईचा फोटो घेऊन अख्खा ठाणे महानगरपालिकेमध्ये तळमजला, पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा मजला फोटो घेऊन अर्धनग्न उघड्या कपड्यांनीशी फिरणार आहे आणि लोकांना सांगणार या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. तात्काळ जो दादागिरी करून पिस्तुलाच्या नोबवर पिस्तुलाच्या नोबवर ठोकीन मारीन अशी भाषा करतो, अशा सेवेतील अधिकाऱ्याला अशी भाषा करण्याचा अधिकार नाही. अशी भाषा करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे तात्काळ आयुक्त सौरव राव यांना निलंबनाची कारवाई संदीप माळीवर करावी. आणि मी एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आहे, सेवेत राहिलेलो आहे, एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, एक नागरिक म्हणून जर आयुक्ताच्या दरबारी येतो तर आयुक्तसुद्धा तात्काळ भेट देते. त्याने अशा प्रकारचे संदीप माळवी अचानक हल्ला केला माझ्यावर आणि ठोकायची भाषा केली, मारायची भाषा केली, आई बहिणीवरून बाबावरून शिव्या दिला. त्यामुळे संदीप माळीवर महाराष्ट्र शासन GR आणि इंडियन पेनल कोड क्रिमिनल ॲक्टनुसार एकाला धमकावणं, अंगावर चालून येणं, धमकावणं आणि आई बहिणीवरून बाबावरून शिव्या देणं, अपमानित करणं, मानहानी करणं या सर्व गुन्ह्यावरून त्यांना दफा जे काय असेल वकिली भाषा मला माहीत नाही आणि फसवणूक करणं, चिटिंग करणं, पदोन्नतीची चोरी करणं या अंतर्गत 420चा गुन्हा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत, हीच माझी मागणी. आणि तात्काळ त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली. जोपर्यंत निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत मी आयुक्तांच्या दुसऱ्या माळीवर महापालिकेच्या दालनावर उठणार नाही. हा रवींद्र शिंदेचा ठोस बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीने आंदोलन आहे. एवढंच मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.